हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्किन मिरेकल एस्थेटिक मायसेल्फ डॉक्टर नेहा पाटील। आज आपण स्किन केअर रुटीन आफ्टर 30 नंतर आपण त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे, त्वचेला कशा पद्धतीने स्किन केअर रुटीन चेंज केला पाहिजे, कारण की 30 नंतर 35 नंतर आपली स्किन केअर रुटीन ही चेंज होणं खूप गरजेचं आहे। कसं आहे, 30च्या आधी आपण जे रुटीन फॉलो करत असतो त्यामध्ये थोडासा बदल हा नक्कीच झाला पाहिजे। आपल्याला सवय नसते त्या बदलाची, पण तो बदल करणं खूप गरजेचं असतं। सो तो मेल फिमेल म्हणजे पुरुष आणि स्त्री दोघांसाठी पण काय बदल असणार आहे ते या व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। सकाळच्या रुटीनमध्ये क्लिन्झर फेस वॉश करणं खूप गरजेचं आहे। मेल असू दे फिमेल असू दे, फेस वॉश आपला चेहरा छान पद्धतीने क्लीन झाला पाहिजे। सगळी धूळ त्याच्यामध्ये जे काही पोल्युशन असतं किंवा काही घाण असतं, डॅन्ड्रफ असतं कधी कधी, सो ते क्लीन्स होणं खूप महत्त्वाचं आहे। सेकंड म्हणजे टोनर, आपले पोर्स म्हणजे ओपन पोर्स असतात ते टाईट करण्यासाठी आफ्टर 35 पोर्स हे मोठे होत असतात, म्हणजे चेहऱ्यावरचे छिद्र असतात ते मोठे दिसू नये, कमी दिसावं, त्याच्यासाठी टोनर तुम्हाला खूप गरजेचं आहे। टोनर नंतर तुम्हाला विटॅमिन सी यूज करायचा आहे सकाळच्या टायमामध्ये। विटॅमिन सी ने एक ग्लो छान येतो चेहऱ्यावरती, एक तुकतुकीत चेहरा दिसतो। त्याच्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर, जी तुमची स्किन टाईप आहे त्या पद्धतीने तुम्हाला मॉइश्चरायझर निवडायचं आहे। मॉइश्चरायझरमध्ये पण मॅट फिनिशिंग किंवा ऑइल, ज्यांचा चेहरा ऑइली आहे, ऑइल जास्त येतो चेहऱ्यावर, त्यांनी मॅट फिनिशिंगचं मॉइश्चरायझर यूज करायचा आहे। आणि ज्यांना ड्राय चेहरा आहे त्यांचा नॉर्मल तुम्ही मॉइश्चरायझर यूज करू शकता मल्टीविटॅमिनचे। त्याच पद्धतीने फिफ्थ आहे सनस्क्रीन। तुम्ही घरात असो किंवा बाहेर असो, सनस्क्रीन खूप मस्ट आहे। आता या सगळ्या गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या टाईपनुसार तुम्हाला यूज करायचा आहे। सो तुम्हाला जर तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला कोणते ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असलेले प्रोडक्ट वापरायचे, त्यासाठी व्हिडिओ हवा असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ नक्की घेऊन येईन। तर नाईट रुटीनमध्ये तुम्ही सकाळी जो फेस वॉश यूज करणार तोच तुम्ही फेस वॉश किंवा क्लिन्झर यूज करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ट्रीटमेंट सिरम यूज करायचा आहे। आफ्टर 30 किंवा 30 नंतर 35 नंतर तुम्हाला एक असं चेंजेस जाणवेल। पहिले 30च्या आधी तुम्ही जरी सन एक्सपोजरमध्ये गेलात, तुम्हाला हातापायाला जर टॅनिंग झालं, समजा फेसवरती टॅनिंग झालं, ते ऑटोमॅटिक एक 4-5 दिवसात ते निघून जायचं। पण 30 नंतर 35 नंतर हे जर टाइम आहे 4-5 दिवसाचा, तो वाढणार आहे। त्याचा सेल टर्नओव्हर जो आहे, म्हणजे सेल प्रोडक्शन जे आहे, नवीन सेल बनतं ते प्रोडक्शन आपलं हळूहळू कमी होतं, कोलॅजन प्रोडक्शन कमी होतं। त्यामुळे आपलं जे टॅनिंग आहे ते लेट जातं, शक्यतो कमी होतं, तिथे डाग तसेच राहतात, शक्यतो तसं होऊ शकतं, होतच म्हणजे। त्यामुळे तुम्हाला सिरम म्हणजे जे ट्रीटमेंट सिरम आहे रेटिनॉलमुळे तुमचं सेल टर्नओव्हर इम्प्रूव्ह होणार आहे, तुमचं स्किन टेक्स्चर छान होणार आहे। फाईन लाईन रिंकल्स म्हणजे सुरकुट्या येणं, डोळ्याच्या बाजूला असेल, स्माइल लाईन तयार होणं असेल किंवा सुरकुट्या जे असतात रिंकल्स, तर ते रिड्यूस व्हायला मदत होईल। त्याचप्रमाणे तुमचं स्किन टेक्स्चर म्हणजे स्किनला एक छान ग्लो पण येतो। पण रेटिनॉल तुम्हाला आठवड्यातून 2दा, म्हणजे स्टार्टिंग आठवड्यातून 2दा, नंतर आठवड्यातून 5 वेळा अशा पद्धतीने वाढवायचं आहे। त्याचबरोबर नियासिनामाइडमध्ये तुमचं ऑइल कंट्रोल, म्हणजे ज्यांना ब्लॅक हेड व्हाईट हेडचे खूप प्रॉब्लेम्स आहेत नाकावर, तर त्यांच्यासाठी नियासिनामाइड सिरम हे बेस्ट आहे। सो तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला हे ट्रीटमेंट सिरम यूज करायचं आहे। थर्ड म्हणजे आय क्रीम। आता आय क्रीम मध्ये पेप्टाइड्स असणं, रेटिनॉल पेप्टाइड्स बेस असलेले जे आय क्रीम्स असतात ते तुम्ही यूज करा। शक्यतो 30 नंतर 35 नंतर डार्क सर्कल यायचे चान्सेस जास्त होतात, त्याच्यामुळे आय क्रीम हे ऑप्शनल न ठेवता हे म्हणजे शक्यतो तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ते ऍडच करा, कारण की त्याची गरज पण खूप असते। आय क्रीम नंतर तुम्हाला नाईट क्रीम लावायचं आहे। म्हणजे नाईटला तुम्हाला जे तुमच्या स्किन टाईपनुसार तुमची ड्राय आहे, ऑइली आहे, त्या पद्धतीने तुम्हाला नाईट क्रीम वापरायचं आहे। त्यानंतर एक मास्क असतो, आपण म्हणजे तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे मास्क आहेत, त्याच्यामध्ये पण कॅटेगरीज आहेत। सो ते मास्क लावून तुम्ही म्हणजे आठवड्यातून एकदा तरी ते मास्क यूज करायचं आहे। त्याने तुमची स्किन छान ग्लो होईल आणि एक फ्रेशनेस तुम्हाला, जेव्हा तुम्ही जसं वापरायला तुम्ही स्टार्ट करा तेव्हा तुम्हाला एक जाणवेल की जर तुम्ही आठवड्यातून 2दा जरी वापरलं तरी तुमच्या स्किनवर एक फ्रेशनेस येईल। सो नाईट मास्क नक्की वापरा। त्याचबरोबर स्किन एक्सफोलिएट म्हणजे AHA BHA असलेले सिरम,
त्याने तुमची स्किन छान पद्धतीने एक्सफोलिएट होणार आहे. तुमचं सेल टर्नओव्हर आहे, प्रोडक्शन आहे ते वाढणार आहे छान पद्धतीने. म्हणजे एज व्रिंकल्स आहेत, फाईन लाईनचे एज रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते कमी व्हायला मदत होणार आहे. त्याचबरोबर तुमचे प्रोडक्ट पेनिट्रेट करायला हे हेल्पफुल असणार आहे. तुमची स्किन एक्सफोलिएट करणं हे खूप गरजेचं आहे. अदरवाईज स्किनवर स्किन राहून तीच राहून काळवट म्हणजे एक कसा ब्लॅकिश टॅनिंग पोर्शन तयार होतो. सो स्किन वेळच्या वेळ एक्सफोलिएट होणं खूप गरजेचं आहे. ते पण आठवड्यातून 2दा ते हळूहळू वाढवत आठवड्यातून 5 वेळा अशा पद्धतीने करायचं. AHA-BHA सिरममध्ये जर तुमची स्किन ऑइली असेल तर ग्लायकोलिक आणि नियासिनामाइड कंटेनिंग सिरम तुम्ही यूज करायचं आहे. तेच जर तुमची स्किन ड्राय असेल तर मेंडलिक और लॅक्टिक तुम्ही यूज करू शकता. ते सुद्धा पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला जर डिटेलमध्ये हवं असेल स्किन टाईपनुसार तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी त्याचा डिटेल व्हिडिओ घेऊन येते. पण या पद्धतीने जर तुम्ही तुमचे स्किन केअर रुटीन ठेवली आफ्टर 30 और आफ्टर 35, ऑब्व्हियसली इंटरनल मेडिसिन्स तुम्ही तुमच्या स्किन एक्सपर्टला डॉक्टरांना विचारून तुम्ही ते घेऊ शकता. इंटरनलमध्ये काही घ्यायचं असेल तर फॉर एक्झाम्पल विटॅमिन सी तुम्ही घेता किंवा विटॅमिन ई असेल, विटॅमिन डी असेल किंवा एक हेल्थ सप्लिमेंट असेल, जे स्किन हेअर नेल वरती असतात हेल्थ सप्लिमेंट्स. ग्लुटाथिओन आजकाल सुरू आहेत टॅबलेट्स. सो या सर्व तुम्ही मेडिकल ॲडवायझरच्या अंडरच तुम्ही या सगळ्या मेडिसिन्स घ्या. पण बाकी जे स्किन केअर रुटीन हे पण मी तुम्हाला सांगेन की मेडिकल ॲडवायझरच्या अंडरच करा. जी काही स्किन केअर रुटीन असेल म्हणजे तुमचा स्किन टाईप प्रॉपर ओळखूनच तुम्ही तुमचे मेडिसिन जे काय आहे किंवा रुटीन आहे ती ठरवा. पण आफ्टर 30, आफ्टर 35, आफ्टर 40 सुद्धा स्किन केअर रुटीन खूप गरजेची असते. 30च्या आधी रेटिनॉलची गरज नसते जास्त करून. सो ती एक्सफोलिएशनची गरज असते पण रेटिनॉल क्रीम यूज करायची गरज नसते. आजकाल मार्केटमध्ये बऱ्याच क्रीम्स वगैरे निघालेल्या आहेत ज्या लगेच रिझल्ट देतो. पण हर्बल क्रीम्स आणि ज्या रेटिनॉल बेसिस आहेत त्या क्रीममध्ये किंवा स्टिरॉइड बेसिस क्रीम आहेत त्याच्यामधला फरक तुम्हाला कळला पाहिजे. नाहीतर स्किन तुमची वयाच्या आधीच तुमचे एजिंगचे सायन्स किंवा डॅमेज होण्याची शक्यता असते. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला, युजफुल वाटला असल्या माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की पुढचा टॉपिक तुम्हाला कशावर हवा आहे किंवा याच्यावरती डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.